हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही पाहू शकता तर आपल्या इथं आज कोण आलं आहे, ऋतिक भाऊ. या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ पण आवरीत आहे. 4:30 वाजलेले आहेत, तर आपण जाणार आहोत एका नोन प्लेसवर. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता नांदूर नाक्याला आलोय. माझं ऋतिक आहे आणि सिद्धार्थ आहे. आपण वाट पाहतोय आता मुलांची. आम्ही 8 तासापासून इथं येईल, अजून एक मुलगा येईल नाही. मित्रांनो, विश्वास ठेवू नका, याच्यावरून प्रूफ झालंय. या ठिकाणी आपले निम्मे मित्र आले. आता गाडीत आपण बसलोय पूर्ण. हो, आता पुढे काय होतं गाडी पाहू शकता तुम्ही. दादाने अर्धी टाकी निम्मी भरून आणली होती आधी, तर आपण आता फुल केली टाकी. आकडा तर असा स्पीडमध्ये चालला होता ना मित्रांनो, माझा जीव असा धक धक करीत होता. फायनली फुल टाकी झाली, पेमेंट पण झाले. महत्वाच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो, आपण चहा प्यायला थांबलेलो आहे. तर मी तुम्हाला माझ्या पूर्ण ग्रुपचं इंट्रोडक्शन करून देतो. मित्रांनो, इंट्रोडक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला हॉटेल पाहू आपण कसं आहे. आता हॉटेल तर दिसायला चांगलं आहे मित्रांनो. आता डिपेंड ऑन चहा कसा भेटतो आपल्याला. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता ते एकदम गहन डिस्कशन चालू आहे. ठीक आहे, त्यांचं डिस्कशन चालू आहे, तर मी भावासंग बोललो आहे. तर आपली प्लेसमेंट आता फिक्स झाली आहे चहावाले गं. चला आपण आता पहिल्यांदा वेटरचं काम करूया. मित्रांनो, या मुलींनी काय आपल्याला टिप दिली नाही आहे. तर मित्रांनो, प्रमोशन झालेलं आहे इंजिनियर चायवाला. चाय ते एक नंबर होता मित्रांनो. विचार चालला होता आणखीन एक कप प्यावा का नाही. तेवढ्यात मला एक दृश्य दिसलं. हे मुली विचार करतात. मग मी म्हणलं कशाचा विचार करतात. ते म्हणते नाश्ता करावा का नाही. म्हणजे माझा विचार चाललाय तर एक कप प्यावा का नाही, आणि यांचा नाश्ताचा विचार चालू आहे. मित्रांनो, आम्ही 1 तासापासून जेवायसाठी एक स्पॉट पाहतोय. आम्ही एवढे जण आहे आणि आता मी पुढे बसलाय. 4 स्पॉट होऊन गेले. याला म्हणलं थांबला नाही तिथं. आता चाललंय पुढं. आता 50 किलोमीटर डायरेक्ट पुढे येणार आहे. पण आम्हाला अजून काही एक स्पॉट भेटलं नाहीये. त्या आदित्य म्हणतो जास्त झाले. आमचे बाकीचे मेंबर डायरेक्ट झोपून गेले. डायरेक्ट झोपले ते. गाडी थांबवलं बारामती चालतो गाडी. नाही, बारामती म्हणजे अननोन प्लेस म्हणा त्याला, अननोन प्लेस. तर मित्रांनो, फायनली आम्हाला स्पॉट भेटलाय का. एक नंबर स्पॉट आहे. व्हिडिओ काढता तन्मयला 1 मिनिटात बोललो लगेच स्पॉट सापडलं. दिस इज द पॉवर ऑफ व्हिडिओ. तर मित्रांनो, आम्ही पूर्ण कष्ट केले, म्हणजे साधारण 3 नाही म्हणता 1 तासापासून स्पॉट सापडित होतो. इथं भेटले आम्हाला. आता गावाचं नाव काही माहित नाही, मॅप काही नाव दिसत नाही. तर आम्हाला इथं जेवायचंय फायनली. आता तुम्ही पाहू शकता आमचे डबे. या 3 वेगवेगळ्या डबेवाले. एक लुकडी डबेवाली, एक बुट्टी डबेवाली, तिकडची जाडी डबेवाली. चटणी किती एवढी का? तुम्ही ना थोडी काढून घ्या आणि अयो शुभांगी, माहितच नव्हतं आम्हाला वरती नागी. म्हणजे तुला काय वाटलं आद्या? ससा ना ती म्हणते नाग आहे ना, मला वाटलं ससा. तरी मला डाऊट आलताच. थँक्यू बघ शुभांगी सांगितल्याबद्दल. मस्त.